नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी गेले 6 महिने आपण तयारी करतो आहोत. भरपूर अभ्यास केलेला आहे. क्वेश्चन सॉल्विंगची प्रॅक्टिस चालू आहे. आता परीक्षा अगदीच तोंडावर आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्या अजून चालू आहेत तुमच्या, त्यामुळे या सुट्ट्या यावेळेला एनकॅश करा. यावेळेला सुट्ट्यांमध्ये आता अभ्यास पण करा. या अभ्यासामध्ये तुम्ही माझ्याकडून चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक घेऊ शकता. यासाठी कुठेही जायचं नाही आहे. तुमच्या पॅरेंट्सना व्हॉट्सअपच्या थ्रू माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर ही क्वेश्चन बँक तुम्हाला अगदी घरबसल्या तुमच्या मोबाईलवरती मिळणार आहे. तर ही नक्की घ्या. आता ह्या शेवटच्या स्टेजमध्ये जेवढे प्रश्न सोडवून बघाल तेवढी छान प्रॅक्टिस होते. ओके. 2023ची प्रश्नपत्रिका डिस्कस करतोय. आज आपली ही प्रश्नपत्रिका कंप्लीट होणार आहे. त्यातला पहिला प्रश्न बघा. जेव्हा चुंबक उंचावरून खाली पडतो तेव्हा त्याच्यातील ऊर्जा कशी बदलते? गतिज ऊर्जा स्थितीज ऊर्जेमध्ये बदलते का स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्ये बदलते? रासायनिक ऊर्जा, उष्णता ऊर्जा, सौर ऊर्जा, विद्युत ऊर्जा. तर इथे त्यांनी मुद्दाम चुंबक म्हणलेला आहे, पण कुठलीही वस्तू जर उंचावरनं खाली पडली तर तिची स्थितीज ऊर्जा गतिज ऊर्जेमध्येच बदलणार आहे. तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी चुंबक वापरला इथे खाली पडण्यासाठी. पण नेहमी लक्षात घ्या, कुठलीही वस्तू, बॉल असेल, एखादं पुस्तक असेल, पेन असेल, ठीक आहे, उंचावरनं खाली पडतो, पहिले ते स्थिर असतं, त्यावेळेला त्यामध्ये स्थितीज ऊर्जा असते आणि जेव्हा ते गतिमान होतं त्यावेळेला ती गतिज ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते. डन. उत्तर आहे पर्याय बी. पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे. पुढीलपैकी कोणती आकृती चुंबक संरक्षित करण्यासाठी योग्य पद्धत दर्शवते? 4 आकृत्या दिल्यात. त्यामध्ये हे असं तिरकं लाईन ज्या ड्रॉ करून दाखवले ती लोखंडी पट्टी आहे, जी इथे आपण मॅग्नेट कीपर किंवा ही लोखंडी पट्टी आपण इथे वापरतो, ज्याच्यामुळे मॅग्नेटचं चुंबकत्व टिकून राहतं. आणि ही अशी काळ्या रंगाचं डार्क केलेली जी आहे ती लाकडी पट्टी आहे. ओके. तर इथे पहा, पहिल्या आकृतीमध्ये दोन्ही चुंबक, त्याचे दोन्ही ध्रुव म्हणजे सारखे ध्रुव एका बाजूला ठेवलेत, नॉर्थ आणि नॉर्थ, साऊथ आणि साऊथ. इकडच्या बाजूला लोखंडी पट्टी आहे आणि खालच्याही बाजूला लोखंडी पट्टी आहे. मध्ये त्यांनी वापरले लाकडी पट्टी. तर लोखंडी पट्टी वापरण्याची, लाकडी पट्टी वापरण्याची पद्धत बरोबर आहे, पण हे ध्रुव जर उलट्या दिशेने ठेवले एकमेकांच्या, म्हणजे जसे दुसऱ्या आकृतीत दिसत आहेत, तर जास्त छान आहे. ही पद्धत बरोबर आहे. त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होत आहे. इथे तिसऱ्या आकृतीमध्ये दोन्ही ध्रुव एकाच बाजूला आणि मध्ये त्यांनी लोखंडी पट्टी वापरली आहे, बाजूला लाकडी पट्टी वापरली आहे. याचा काहीच उपयोग नाही आहे, कारण आपण इथे बघतोय लोखंडी पट्टी अशी आपल्याला ध्रुवांच्या तिथे वापरायची आहे, जे त्यांनी इथे केलेलं नाही आहे. त्याच पद्धतीने पर्याय डी मध्ये पण त्यांनी तसं काही केलेलं नाही आहे. त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. आलं ना लक्षात? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न विचारतोय, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रोचे संस्थापक कोण? डॉक्टर APJ अब्दुल कलाम, डॉक्टर अनिल काकोडकर, डॉक्टर विक्रम साराभाई की राकेश शर्मा? प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण जाणून घेऊया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे राष्ट्रपती होते 2002 ते 2007. त्यांचं खूप मोठं योगदान आहे भारताच्या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामध्ये. अग्नी, पृथ्वी ही क्षेपणास्त्र विकसित करण्यामध्ये डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा खूप मोठा रोल आहे. इस्रोमध्ये त्यांनी सॅटेलाइट लॉन्च व्हेकल या प्रकल्पावर काम केलं आहे आणि ज्याच्यामुळे आपला जो पहिला उपग्रह आहे रोहिणी, तो अवकाशात पाठवला गेला. त्याच्याशिवाय DRDO मध्ये सुद्धा यांचं महत्वाचं योगदान होतं. पुढचा पर्याय आपल्याला दिलेला डॉक्टर अनिल काकोडकर.
हे भारतातले अणुशास्त्रज्ञ आहेत, न्यूक्लिअर सायंटिस्ट आहेत. भाभा अणु संशोधन केंद्राचे ते माजी संचालक होते. भारताची जो अणुऊर्जा कार्यक्रम आहे त्यामध्ये यांची महत्त्वाची भूमिका आहे. अणुस्फोट चाचण्यांमध्ये त्यांचा सहभाग होता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अणु ऊर्जेचा शांततामय वापर आणि स्वदेशी तंत्रज्ञान विकास यासाठी ते ओळखले जातात. पुढे डॉक्टर विक्रम साराभाई हे भारताचे अंतराळ कार्यक्रमाचे जनक आहेत. यांनी इस्रोची स्थापना केली आहे 1969 साली. त्यांनी थुंबा केरळ इथे इक्विटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन हेही स्थापन केलं आणि डॉक्टर होमी भाभा यांच्या निधनानंतर भाभा अणु संशोधन केंद्राचं काम त्यांनी यशस्वीरित्या सांभाळले. सो आन्सर या प्रश्नाचं होतंय डॉक्टर विक्रम साराभाई. चौथा पर्याय आहे राकेश शर्मा, जे भारताचे पहिले अंतराळवीर आहेत. ते सोव्हिएत संघाच्या सोयूज T-11 या अंतराळ यानातनं अवकाशात गेलेले आहेत. 7 दिवस ते अवकाशात राहिले होते आणि भारत देश अवकाशातून कसा दिसतो असं विचारल्यावर त्यांनी त्याचं वर्णन केलं होतं की सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. तर समराईज जर करायचं तर इस्रोचे संस्थापक डॉक्टर विक्रम साराभाई, अणुऊर्जा क्षेत्रातील प्रमुख वैज्ञानिक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर, क्षेपणास्त्र अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख वैज्ञानिक आहेत डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि भारताचे पहिले अंतराळवीर आहेत राकेश शर्मा. आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय E. ओके, पर्याय C याचं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया. आळूच्या पानांची भाजी करताना त्यामध्ये चिंच वापरतात कारण भाजीला चांगली चव येते, भाजी लवकर शिजते, भाजी खाताना खाज येत नाही, भाजीतील तंतुमय भाग विरघळतो. तर आळूच्या पानांमध्ये ना क्षारांचे स्फटिक असतात आणि ते आपण खाल्ल्यावरती घशाला त्याच्यामुळे खाज येते. ॲक्च्युली चिंच जेव्हा आपण भाजीत घालतो त्यावेळेला हे स्फटिक त्या चिंचेत जे आम्ल असतं त्यामध्ये विरघळतं. त्यामुळे विरघळल्यामुळे ते काय आपल्या घशाला लागत नाही, त्यांनी खाज येत. म्हणजे पर्याय C मध्ये जे दिले त्यांनी भाजी खाताना खाज येत नाही हे याचं बरोबर उत्तर. ओके, पुढचा प्रश्न आहे मिठाच्या पाण्यात तुरटी फिरवल्यास काय होईल? तळाशी मीठ साचेल, मीठ पाण्यात तरंगेल, काही बदल होणार नाही, मिठाचा साका तयार होईल. तर तुरटी फिरवल्यावर ज्या गोष्टी विरघळलेल्या नसतात पाण्यात त्या वेगळ्या होतात, पण मीठ हे पूर्णपणे विरघळतं पाण्यामध्ये, त्यामुळे इथे काहीच बदल होणार नाही. आपण मिठाच्या पाण्यात तुरटी फिरवली तरी सुद्धा. पर्याय C या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं. इस्रोवरती दरवर्षी एक प्रश्न तर नक्कीच असतो. या पेपरमध्ये 2 प्रश्न आलेले आहेत बघा. हा दुसरा प्रश्न आहे. चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व शोधण्याची पहिली यशस्वी भारतीय मोहीम डॅश होय? चंद्रयान 1, चंद्रयान 2, चंद्रयान 3 का अपोलो मोहीम? चंद्रयान 1 ही मोहीम आहे ज्याच्याद्वारे भारताची पहिली मोहीम आहे आणि त्याच्याद्वारे चंद्रावरती पाण्याचं अस्तित्व असल्याचे वैज्ञानिक पुरावे मिळालेले आहेत. चंद्रयान 2 जी आहे यामध्ये विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर हे होते. यांचं उद्दिष्ट होतं की चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती जाऊन संशोधन करणे. चंद्रयान 3 ही मोहीम जी आहे ती पहिली यशस्वी सॉफ्ट लँडिंग करणारी भारतीय मोहीम ठरली आणि भारत देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरलेला पहिला देश ठरला. अपोलो जे आहे ते अमेरिकेच्या चंद्रावर जाणाऱ्या मानवयुक्त मोहिमांचं नाव आहे. त्या 1960 पासून 1970 पर्यंत त्या मोहिमा होत होत्या. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय A चंद्रयान 1. ठीक आहे, पुढे जाऊया. कोणत्या झाडाची साल मसाला म्हणून वापरतात? लवंग, मेथी, वेलची, दालचिनी.
लवंग जे आपण खातो त्या वाळलेल्या कळ्या असतात. मेथीची पानं आणि बिया आपण खातो. वेलचीच्या बिया खात असतो आपण. आणि दालचिनीची मात्र झाडाची साल असते. पर्यायामध्ये प्रश्नामध्ये आपल्याला तेच विचारलंय, झाडाची साल. त्यामुळे उत्तर होतंय पर्याय डी. ठीक आहे, येते लक्षात. पुढचा प्रश्न बघूया. हारफुटी वनस्पतींची मुळे मातीतून वर कशासाठी येतात? सूर्यप्रकाश शोषून घेण्यासाठी, ऑक्सिजन वायू घेण्यासाठी, वनस्पती जमिनीत घट्ट रोवण्यासाठी, अन्न शोधण्यासाठी. तर ही खारफुटी वनस्पती अशी दलदलीच्या ठिकाणी क्षारयुक्त जमिनीत असते आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी असतं. म्हणजे ऑब्व्हियसली ऑक्सिजन वायू घेण्यासाठीच यांची मुळं वरती येत असणार. पर्याय बी मध्ये हे दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर. ओके, चला तर मग आजचा व्हिडिओ इकडे थांबवते आहे. आज आपण 2023चा आपण पेपर पूर्णपणे सोडवून झालेला आहे. असेच अजूनही MCQ सोडवून दाखवून येणार आहे मी तुमच्यासाठी, काळजी करू नका. पण तुमच्याकडूनही मस्त अभ्यास करा. सेकंड लेवलला, थर्ड लेवलला जायचं आणि मेडल घेऊन यायचं हे निश्चित आहे. ओके, चला भेटत राहूया. टाटा.